नमस्कार. आमच्या मराठी चॅनल मालवणी स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही आजपर्यंत दिलेलं प्रेम आणि प्रतिसाद याबद्दल मी तुमची मनःपूर्वक आभारी आहे आणि त्यासाठी मी प्रियंका भिसे आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक वेगळी रेसिपी, जिचं नाव आहे नालव्याच्या माशाचं मटण. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनवर क्लिक करा. तर चला आज आपण पाहूया नालव्याच्या माशाचं मटण. तर नालव्याचा मासा हा असा दिसतो आणि बाजारात हा किलोवर किंवा तुकडीवर दिला जातो. तर मी इथे 3 तुकड्या नालव्याच्या माशाच्या मटणासाठी घेऊन आलेले आहे आणि आज आपण ह्याचं मटण बनवणार आहोत. बाजारातून नालव्याच्या तुकड्या आणल्यानंतर सर्वप्रथम आपण ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. त्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे पीस करणार आहोत. ज्या पद्धतीने आपण चिकनचे छोटे छोटे पीस करतो तशाच पद्धतीने आपण ह्या माशाचे सुद्धा असे छोटे पीस करून घेणार आहोत. आता आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊया. सर्वात आपण मीठ टाकून घेऊया. त्यानंतर आपण यामध्ये हळद टाकणार आहोत. त्यानंतर घरगुती मालवणी मसाला आणि शेवटला आपण इथे त्यानंतर आपण यामध्ये गरम मसाला टाकून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मसाल्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही ते पाहू शकता. तर हे मॅरिनेट करून झाल्यानंतर आपण ह्याचे फोडणीची तयारी करूया. त्यासाठी लागणारी चटणी, कांदा वगैरे आपण चिरून घेऊया. टोप घेतल्यानंतर आणि गॅस चालू केल्यावर आपण सर्वात आधी यामध्ये फोडणीसाठी तेल घेणार आहोत. 2 ते 3 चमचे तेल आपल्याला पुरेसं होईल. चला तर आपण ह्या मटणाला आता फोडणी देऊया. तर फोडणीसाठी आपल्याला एक मोठा टोप लागेल. नंतर मग आपण त्यामध्ये फोडणी देणार आहोत. तर मोठा टोप का, तर आपल्याला त्यामध्ये व्यवस्थित मटण ढवळता येईल आणि व्यवस्थित प्रकारे असं आपल्याला हे मटण बनवता येईल. त्यासाठी आपण इथे मोठा टोप घेणार आहोत. त्यानंतर गॅस चालू करून आपण त्यामध्ये पहिल्यांदा कांदा, त्यानंतर लसूण आणि कढीपत्ता टाकून घेणार आहोत. हे सर्व भाजून झाल्यानंतर आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने. तर आता आपली फोडणी भाजून झालेली आहे. तर फोडणी भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये वाटप टाकून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने वाटप टाकल्यानंतर आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकणार आहोत. घरगुती गरम मसाला नाही किंवा मालवणी मसाला सुद्धा नाही. इथे आपण लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. का, तर त्याने एक मस्त असा कलर येतो. त्यामुळे इथे आपण लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत. आणि हे अशा पद्धतीने वाटप आपण आधी चांगलं शिजून घेऊया. आणि वाटप शिजून झाल्यानंतर आपण इथे ज्या मॅरिनेट केलेला नालवा आहे तो आपण ह्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घेऊया आणि व्यवस्थित ढवळून घेऊया. हे बघा, तुम्ही पाहू शकता. ह्याला जास्त पण ढवळायचं नाही आहे, कारण ही मच्छी पटकन शिजते. मला वाटतं कमीत कमी 7 ते 8 मिनिटात ही मच्छी शिजते. त्यामुळे जास्त ढवळत राहिल्यावर ह्या पीसचे तुकडे होऊ शकतात आणि एकदम बारीक होऊ शकतं. त्यामुळे ह्याला जास्त असं ढवळत राहायचं नाही आहे. हे बघा, व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर आपण ह्याला एक 10 ते 15 सेकंद झाकण मारून ठेवू. 10 ते 15 सेकंदानंतर झाकण काढून आपण ह्यामध्ये एक 5 ते 6 कोकम टाकणार आहोत. कोकम टाकल्यावर आपण ह्याला ढवळून घेऊया. हे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण ह्यामध्ये वाटपाच्या अंदाजाने मीठ टाकणार आहोत, कारण मॅरिनेट करताना आपण मीठ टाकलेलं असल्यामुळे इथे आपण वाटपाच्या अंदाजाने मीठ टाकणार आहोत. आणि मीठ टाकून झाल्यानंतर आपण ह्याला परत एकदा व्यवस्थित ढवळून घेऊया. त्यानंतर आपण त्याला शिजायला देऊया. हे तुम्ही पाहू शकता, शिजताना हे खूप छान दिसतं. जसं आपण चिकन किंवा मटण बनवतो तशाच पद्धतीने हे आपल्याला इथे दिसत आहे. आणि
आणि ह्याचा वास पण खूप छान सुटलेला आहे। हे बघा, खरंच हे मटणासारखंच अगदी दिसत आहे। तर हे पटकन शिजतं 7 ते 8 मिनिटात। 7-8 मिनिटानंतर तुम्ही गॅस बंद करून ठेवू शकता। त्यानंतर तुम्ही हे भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा याची मजा घेऊ शकता। तर कसं वाटलं नालव्याचं मटण? जसं हे मटण शिजत जातं तसं ते घट्ट होत जातं। त्यामुळे तुम्ही याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये टाकू शकता। तर रेसिपी आवडली असल्यास नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कळवा। आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबत ही बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम मिळतील। तसेच माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।